रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचे स्वानंदरामा ह्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते आणि माफीसुद्धा मागते, कारण श्री एकनाथी भागवत याचे व्हिडिओज खूप लेट येतात आणि अजूनही बऱ्यापैकी संपूर्ण झालेला नाही, त्यामुळे क्षमस्व. आज या व्हिडिओमध्ये आपण दुसरा अध्याय समाप्त करणार आहोत, तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, भक्तांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मग चला सुरुवात करूया. श्री एकनाथी भागवत ओवीसह मराठी निरूपण. श्लोक क्रमांक 51. ज्याला या शरीराचा चांगल्या कुळात जन्मल्याचा तसेच वर्ण, आश्रम आणि जातीचाही अहंकार नसतो, तोच भगवंतांना प्रिय असतो. प्राकृतां देही देह अभिमान, येणे गुरुकृपा करिता भजन. पालटे अभिमानाचे चिन्ह, अहम नारायण भावनायुक्त. सामान्य लोकांना देहात्म भाव असतो. त्याने गुरुकृपा संपादन करून भजन केले असता त्याच्या अभिमानाचे स्वरूप मी स्वतः नारायण स्वरूप आहे ह्या भावनेत पालटते. अहम देह हे समूळ मिथ्या, अहम नारायण हे सत्य सत्वता. ऐशी भावना दृढ भाविता, ते भावना अंतौता अभिमान विरे. मी देह ही भावना समूळ मिथ्या आहे, वस्तुतः मी नारायण हेच खरे आहे. अशा भावनेचा अभ्यास दृढ झाला असता त्या भावनेमध्येच अभिमान विरून जातो. अभिमान हरिचरणी लीन, तेव्हा भक्त होय निरअभिमान. तेचे निर्हंतेचे लक्षण, हरी संपूर्ण सांगत. देह अभिमान हरिचरणाच्या ठाई लीन झाला म्हणजे भक्त निरअभिमान होतो. तेच निहंतेचे लक्षण हरी पूर्णपणे सांगत आहे. निरहंकाराची लक्षणे, तो जन्मोनी मी जन्मलो न म्हणे. सुवर्णाचे केले शुने, तरी सोने श्वान हो नेने तदाकारे असता. निरंकाराची लक्षणे अशी की तो जन्मून मी जन्मलो असे म्हणत नाही. सोन्याचे कुत्रे केले तरी सोने कुत्र्याच्या आकारात असतानाही कुत्रे होऊ शकत नाही. तेवी जन्मादी अहम भाव, उत्तम भक्ता नाही पहाहो. कर्मक्रियेचा निर्वाहो, अहंकर्ता स्वयमेव मानिना. त्याप्रमाणे जन्माधिकाचा अहमभाव उत्तम भक्ताला असत नाही. तो कर्मक्रियेचा नित्यक्रम चालवितो, पण त्याचा करता मी असे मात्र म्हणत नाही. तो कर्म करी परी न म्हणे मी करता. जेवी गगनी असोनी सविता, अग्नी उपजवी सूर्यकांता. तेवी करोनी अकर्ता निजात्मदृष्टी. सूर्य ज्याप्रमाणे आकाशात असूनही पृथ्वीवरील सूर्यकांतापासून अग्नी उत्पन्न करतो, त्याप्रमाणे उत्तम भक्त सर्व कर्मे करूनही आत्मदृष्टीने अकर्ता असतो. सूर्य सूर्यकांती अग्नी संग, तेने होतु याग का दाग. ते बांधू न शके सूर्याचे अंग, तेवी हा चांग करुनी अकर्ता. सूर्यामुळे सूर्यकांतापासून अग्नी उत्पन्न होतो. त्या अग्नीने मग यज्ञ होत की दावाग्नी भडको, त्याने सूर्याचे अंग काही भाजू शकत नाही. त्याप्रमाणे हाही सर्व करून शुद्ध अकर्ता असतो. अचेतन लोह चुंबके चळे, लोहकर्मे चुंबक न मैळे. तेवी हा कर्मे करुनी सकळे, अनहम कृती बळे अकर्ता. न हालणारे म्हणजे जड अचेतन असे लोखंड लोहचुंबकामुळे हालू लागते, पण लोखंडाच्या त्या हालचालीपासून लोहचुंबकाला कसलीच बाधा होत नाही, तो क्रियावान होत नाही. त्याप्रमाणे हाही सर्व कर्मे करून निरअभिमानपणाच्या जोरावर अकर्ता असतो. देहीची कर्मे अदृष्टे होती, मी करता म्हणता ती बाधती. भक्ता सर्व कर्मी अनहंकृती,
परमात्म प्रतीती भजन योगे. देहाची कर्मे प्रारब्धाने होत असतात. त्यांचा करता मी असे म्हटले की ती बाधक होतात. परंतु भजनाच्या योगे परमात्म प्रतीतीमुळे सर्व कर्मात भक्त निरहंकारच असतो. एवं देहींची कर्मे निपजता पूर्ण प्रतीती भक्त अकर्ता. कर्माची अवस्था नेघे तो माथा अनहंत कृती. ह्याप्रमाणे देहाची कर्मे चालली असता पूर्ण प्रतीतीमुळे म्हणजे पूर्णत्वाच्या अनुभवामुळे भक्त अकर्ताच असतो. तो स्वाभाविक निरहंकृतीमुळे कर्माचा भार माथ्यावर घेतच नाही. जरी जाहला उत्तम वर्ण तरी तो न म्हणे मी ब्राह्मण. स्फटिक कुंकुमे दिसे रक्तवर्ण मी लोही वा पूर्ण स्फटिक न म्हणे. आपला जन्म उत्तम वर्णात झालेला असला तरी मी ब्राह्मण असे तो म्हणत नाही. कुंकुमामध्ये ठेवलेला स्फटिक लाल वर्णाचा दिसतो, पण तो स्फटिक मी लाल आहे असे कधी म्हणत नाही. ज्यासी नाही देह अभिमान तो हाती न धरी देहाचा वर्ण. तैसाची आश्रमाभिमान भक्त सज्ञान धरी न धरी कदा. ज्याला देहाचा अभिमान नसतो तो देहाचा वर्ण घेऊन बसत नाही. त्याचप्रमाणे ज्ञानसंपन्न भक्त आश्रमाचाही कधी अभिमान बाळगीत नाही. अंगी बाणला संन्यासू परी तो न म्हणे मी परमहंसू. जेवी नटांगी रजविलासू तो राज उल्हासू नट न मानी. तो देहाने संन्यासाश्रमी झाला तरी मी परमहंस म्हणजे संन्यासी असे तो म्हणत नाही. नाटकांत नटाच्या अंगावर राजविलासी पोशाख चढवला तर तो नट मी राजा झालो असे मानित नाही. तेवी आश्रमादी अवस्था भक्त न धरीच सर्वथा. तैशीच जातीची ही कथा नघे माथा भक्तोत्तम. त्याप्रमाणे भक्त आश्रमादी अवस्थेचा अभिमान धरीत नाही. तसेच उत्तम भक्त जातीचाही भार माथ्यावर घेत नाही. जाती उंच नीच असंख्य परी तो न म्हणे हे माझीची एक. जेवी गंगा तिरी गाव अनेक परी गंगा माझा एक गाव न म्हणे. उंच नीच अशा पुष्कळ जाती आहेत, परंतु त्यातली अमकी एक जात माझी असे तो म्हणत नाही. ज्याप्रमाणे गंगेच्या तीरी अनेक गावे असतात, पण त्यातला अमुक एक गाव माझा असे गंगा म्हणत नाही. तेवी जन्मकर्मा वर्णाश्रम जाती पूर्ण भक्त हाती न धरती. चहू देहांची अहंकृती स्वप्नीही न धरिती हरिभक्त. त्याप्रमाणे पूर्ण भक्त असतात ते जन्म कर्म वर्णाश्रम व जाती ह्यांचा अभिमान बाळगीत नाहीत. ते स्थूल सूक्ष्म कारण व महाकारण अशा चारी देहांचा अभिमान स्वप्नातही धरीत नाहीत. आशंका तरी काय वर्णाश्रम जाती भक्त निशेष सांडिती. त्यात असोनी नाही अहंकृती ते हे उपपत्ती बोलिलो राया. आशंका तर मग भक्त असतात ते वर्णाश्रम जाती सर्वच टाकून देतात की काय? उत्तर तर तसे नव्हे. ते त्यात असून त्यांचा अहंकार त्यांना असत नाही अशी त्याची उपपत्ती तुला सांगितली. तो जेव्हा पावे जन्मप्राप्ती तेव्हा त्या सवे नाही वर्णाश्रम जाती. जन्म अभिमाने माथा घेती हे कुळ गोत जाती पै माझी. जीव जेव्हा जन्मास येतो तेव्हा त्याच्याबरोबर काही वर्णाश्रम जात वगैरे येत नाही, तर जन्म अभिमानाने कुळ गोत जात ही माझी असे तो आपल्या माथी घेतो. ऐशा नाथिल्या अहंकृती ब्रह्मादिक गुंतले ठाती. वाढविता वर्णाश्रम जाती सज्ञान गुंतती निज अभिमाने. अशा नसत्या अभिमानाने ब्रह्मदेवादिक सुद्धा गुंतून पडतात. वर्णाश्रम धर्म व जाती वाढवून मोठे मोठे विद्वान सुद्धा आपापल्या अभिमानात गुंतून राहतात.
ऐशी अहंतेची अति दुर्धर गती, येथे ब्रह्मादिकां नव्हे निवृत्ती, सोडू नेने गा कल्पांती, सज्ञान ठाकी जेती निजाभिमानी. अहंतेची अशी मोठी दुर्धर गती आहे. ब्रह्मादिकांची सुद्धा त्यातून सुटका होत नाही. कल्पांती सुद्धा त्यांना ती सुटत नाही. मोठे ज्ञान संपन्न असतात ते सुद्धा स्वाभिमानाने फसले जातात. येथे भक्तांच्या भाविक स्थिती, अभिमान तुटे भगवत भक्ती, ते नीर अभिमान भक्त स्थिती, राया तुझ प्रती दाविली स्वये. इकडे भक्तांच्या भाविक स्थितीत भगवत भक्तीमुळे अभिमान नाहीसा होऊन जातो. हे राजा, ती भक्तांची नीर अभिमान स्थिती तुला दाखवून दिली. समूळ देह अभिमान झडे, तो देहीची देवासी आवडे, ते भक्त जान वाडे कोडे, लळे वाडे हरीचे. ज्याचा देह अभिमान समूळ झडून जातो तोच देहधारी देवाला प्रिय होतो. असे भक्तच देवाचे अत्यंत लाडके होतात, हे लक्षात ठेव. ते जे जे मागती कौतुके, ते देवोची होय तितुके, त्याचेनी परम संतोखे, देव सुखावला सुखे दोन दिल होय. ते जे जे कौतुकाने मागतात ते ते सर्व देवन स्वतः होतो. त्यांच्या परम संतोषाने देवही सुखी, संतुष्ट व पुष्ट होतो. जो जिकडे जिकडे जाय, देव निजांगे ते उता ठाये, भक्त जे उती वास पाहे, देव ते ते होय पदार्थ. भक्त जिकडे तिकडे जातो तिकडे तिकडे देव स्वतःच उभा राहतो. भक्त ज्याची इच्छा करतो अथवा जे जे पदार्थ पाहतो ते ते पदार्थ देवच होतो. त्यासी जनी कोणाची दृष्टी लागे, या लागी देव त्या पुढे मागे, त्या सभोवता सर्वांगे, भक्तीचेनी पंगे भुलला चाले. त्याला कदाचित कोणाची दृष्ट लागेल म्हणून देव त्याच्या मागे पुढे व सर्वांगाच्या सभोवती राहतो. भक्तीमुळे भक्तांचा पांगला होऊन व त्यांच्या भक्तीला भाळून त्यांच्याबरोबर चालत असतो. निरभिमानाचे नी नावे, देव निजांगे करी आघवे, जेवी का तान्ह्याचेनी जिवे, जिवे भावे निज जननी. ज्याप्रमाणे तान्ह्या बाळाच्या प्रेमासाठी जीवाभावाने आई त्याची सेवा करते, त्याप्रमाणे भक्तांच्या निरभिमानामुळे देवच स्वतः त्याचे सर्व काही करतो. एवं राखता निज भक्तासी, तरी देव धाके निज मानसी, जरी हा मजसी आल्या ऐक्यासी, तरी हे प्रीती कोणासी मग करावी. ह्याप्रमाणे आपल्या भक्ताचे देव संरक्षण करीत असताना त्याच्या मनात एक धाक उत्पन्न होतो. तो हा की जर माझ्याशी ऐक्य पावला तर मग हे प्रेम मी कोणाशी करावे. कोणासी पाहो कृपा दृष्टी, कोणापे सांगो निज गोष्टी, कोणासी खेवे देव मिठी, ऐशी आवडी मोठी प्रेमाची. कृपादृष्टीने कोणाकडे पाहावे, गुज गोष्टी कोणाला सांगाव्या, चारी हातांनी कोणाला मिठी मारावी, अशी त्याला प्रेमाची आवड मोठी विलक्षण असते. या काकुळती श्रा अनंतू, ऐक्य भावे करी निज भक्तू, मग देवो भक्त दोही आणतू, देवोची नांद तू स्वानंदे. अशा काकुळतीने त्याला श्री अनंत ऐक्य भावाने आपला भक्त करून ठेवतो. मग देव आणि भक्त ह्यांमध्ये देवच स्वानंदाने नांदत असतो. एवं आपुली आपण भक्ती करीतसे अनन्य प्रीती, हेची निरूपण वेदांती, अद्वैत भक्ती या नाव. अशा प्रकारे तो अनन्य प्रीतीने आपणच आपली भक्ती करीत असतो. हेच वेदांतामध्ये निरूपण केलेले आहे आणि याचंच नाव अद्वैत भक्ती. त्यासी चहू भुजी आलिंगिता, हावन बाणेची भगवंता, मग रिघोनिया आतवता, परमार्थता आलिंगी. तशा भक्ताला चारही भुजांनी बाहेरून आलिंगन देत असता देवाला तृप्ती म्हणून होत नाही. मग तो त्याच्या आत शिरून परम अर्थतः आलिंगन देतो. हेच खरे अंतर्बाह्य सर्वांगलिंगन होय. ऐसे खेवाचे मी सकरी, तेने भक्त आणि आपणा भीतरी, मग आपण त्या अंत बाहेरी, अतिप्रीतीवरी कोंदाटे. ह्याप्रमाणे आलिंगनाचे निमित्त करून भक्ताला आपल्यामध्ये आकर्षण करून घेतो. मग त्याच्या अंतर्बाह्य आपणच अत्यंत प्रेमाने भरून राहतो. नवल आवडीचा निर्वाहो,
झनी लागे काळाचा घाव, या लागी निज भक्तांचा देहो, देवाधी देव स्वये होय. देवाच्या आवडीचे स्वरूप मोठ्या नवलाचे आहे. भक्ताला काळाचा घाव लागू नये म्हणून देवाधिदेव आपल्या भक्ताचा देह सुद्धा आपणच होतो. ऐसा जो पडियंता परम, तो भागवंता माझी उत्तमोत्तम, या परी भागवत धर्म पुरुषोत्तम वश्य करी. असा जो देवाचा अत्यंत आवडता झाला असेल तोच भागवंतामध्ये उत्तमोत्तम होय. अशा प्रकारचा भागवत धर्म पुरुषोत्तमाला वश करून घेतो. ऐशिया उत्तम भक्ता, भेदाची समूळ नुरे वार्ता, हेची अभेद भक्त कथा, ऐकन रूपनाथा सांगेन. अशा उत्तम भक्ताला भेदाची वार्ताही उरत नाही. हे राजा, तीच भक्ताची अभेद भावाची कथा तुला सांगतो, ऐक. श्लोक क्रमांक 52. जो संपत्ती किंवा शरीर इत्यादींच्या बाबतीत हे माझे आणि हे दुसऱ्याचे असा भेदभाव मानित नाही, सर्व पदार्थामध्ये समस्वरूप अशा परमात्म्याला पाहत असतो व त्यामुळे शांत राहतो, तो भगवंताचा उत्तम भक्त होय. अद्वैत भजनाचे ओझे, मी माझे तू आणि तुझे, ज्यासी नुरेची सहज निजे, तो भक्त मानिजे उत्तमत्वे. अद्वैत भजनाच्या योगाने मी आणि माझे किंवा तू आणि तुझे हे ज्याच्यामध्ये शिल्लक उरत नाही तोच उत्तम भक्त मानला जातो. या परी ज्याचे चित्ताचे ठाई, भेदून शेष उरला नाही, तेथ माझे तुझे हे काही, ते निमाले पाही जेथीच्या तेथे. अशा रीतीने ज्याच्या चित्तामध्ये भेद मुळीच उरत नाही, तेथे माझे तुझे हे काहीच राहत नाही, ते तेथल्या तेथेच नाहीसे होऊन जाते. जेवी अग्निशी जे जे टेके, ते ते अग्नीची होऊनी ठाके, तेवी अभेद भक्त जे जे देखे, ते ते यथा सुखे स्वरूप होय. ज्याप्रमाणे अग्नीला जे जे येऊन टेकते ते ते अग्नीच होऊन जाते, त्याप्रमाणे अभेद रूप झालेला भक्त जे जे पाहतो ते ते स्वाभाविक रीतीने आत्मस्वरूपच होऊन जाते. निज वित्त आणि कापाशी देता, आवाकून पूजे त्याची या चित्ता, न देखे पारकेपणाची वार्ता, विकल्प घालिता तरी उपजेना. आपले द्रव्य दुसऱ्यापाशी देताना त्याच्या चित्ताला शंका येत नाही, परकेपणाची वार्ता सुद्धा त्याला दिसत नाही व कोणी विकल्प घातला तरी त्याच्या मनात ते उतरत नाही. डावे हातीचे पदार्था, उजवे हाती स्वये देता, येथे कोण देता कोण घेता, तेवी एकात्मता सर्वभूती. डाव्या हातातील पदार्थ आपणच उजव्या हातात दिला तर त्यात देणारा कोण आणि घेणारा कोण, त्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी त्याची एकात्मताच होऊन जाते. आपणा सकट सर्व देही, भगवंता वाचुनी नाही, या लागी शांती त्याचे ठाई, स्वानंदे पाही निशंक नांदे. आपल्या सुद्धा साऱ्या देहामध्ये भक्तांना भगवंताशिवाय दुसरे काहीच दिसत नाही, म्हणून त्यांच्या ठिकाणी शांती ही निशंकपणाने नांदत असते. ऐशिया निज सम शांती, भगवत भक्त क्रीडा करीती, या लागी उत्तमत्वाची प्राप्ती सुनिश्चिती पावले. अशा आपल्याच समदृष्टीरूप शांतीमध्ये भगवत भक्त क्रीडा करीत असतात, म्हणूनच त्यांना खरोखर उत्तमत्वाची प्राप्ती होते. हरिभक्तांची निरपेक्षता, ऐक सांगेन नृपनाथा, उत्तम भक्तांची सांगता कथा, अति उल्हासता हरीसी. हे राजा, आता हरिभक्तांची निरपेक्षता सांगतो, ऐक. उत्तम भक्तांची कथा सांगताना हरीच्या मनाला अत्यंत उल्हास प्राप्त झाला होता. निरपेक्षतो मुख्य भक्त, निरपेक्षतो अतिविरक्त, निरपेक्षतो नित्यमुक्त, सत्य भगवंत निरपेक्षी. तो म्हणाला, निरपेक्ष असतो तोच मुख्य भक्त होय. निरपेक्षच खरा विरक्त आणि निरपेक्षच नित्यमुक्त होय, कारण भगवंत हा खरोखर निरपेक्षच आहे. श्लोक क्रमांक 53. आपले अंतकरण
भगवन्मय करणाऱ्या देवतासुद्धा भगवंताचे जे चरणकमल धुंडाळीत असतात त्यांच्यापासून अर्धे निमिषसुद्धा जो दूर होत नाही, मग त्याच्यासाठी एखाद्याने त्याला त्रिभुवनाचे वैभव जरी दिले तरीसुद्धा तो त्यांचे स्मरण सोडित नाही, तोच वैष्णवांमध्ये अग्रगण्य होय. सप्रेम भावे करिता भक्ती, हरिचरणी ठेविली चित्तवृत्ती, निज स्वार्थाची ये स्थिती, अतिप्रीती निजनिष्ठा. आपला खरा स्वार्थ साधण्याच्या अवस्थेत सप्रेम भक्ती करत असता अत्यंत प्रीतीने व निजनिष्ठेने भक्त आपली सारी वृत्ती हरीच्या चरणांवरच ठेवीत असतो. तेथे त्रिलोकीच्या सकल संपत्ती करजोडूनी वरू प्रार्थिती, तरी क्षणार्ध न काढी चित्तवृत्ती, भक्त परमार्थी अतिलोभी. तेव्हा त्रैलोक्याच्या संपत्ती हात जोडून प्रार्थना करीत त्याला वरण्यासाठी आल्या तरीही तो आपली चित्तवृत्ती एक अर्धा क्षणसुद्धा हरिचरणांकडून काढण्यास तयार नसतो, इतका तो परमार्थाला लंपट असतो. क्षणार्ध चित्तवृत्ती काढिता, त्रिभुवन विभव ये हाता, एवढिया सांडुनी स्वार्था, म्हणाल हरिभक्ता लाभ कोण. त्याने एक अर्धा क्षण चित्तवृत्ती तेथून काढली तर त्रैलोक्याची संपत्ती त्याच्या हातास चढेल, तर मग इतका स्वार्थ त्याग करण्यात हरिभक्ताला लाभ कोणता असे म्हणाल तर सांगतो. हरिचरणी अपरोक्ष स्थिती, तेथील क्षणार्धाची जे प्राप्ती, त्यापुढे त्रिभुवन संपत्ती, भक्तमानिती तृणप्राय. हरिचरणांच्या ठिकाणी रत असता जो साक्षात्कार होतो त्याच्या क्षणार्धाचा जो लाभ, त्याच्यापुढे हे त्रैलोक्याचे वैभव किंवा संपत्ती भक्तांना तृणप्राय वाटते. सकळ जगाचा स्त्रजिता, ब्रह्मा पितामहो तत्वता, त्रैलोक्य राज्य समर्थता, वोळगे वस्तुता अंगनी ज्याचे. सर्व जग उत्पन्न करणारा ब्रह्मदेव पितामह त्रैलोक्याचे ऐश्वर्य वस्तुतः त्याच्या अंगणात लोळत असते. त्रिभुवन वैभवाचे माथा, ब्रह्मपदाची समर्थता, तो ब्रह्मा ही निज स्वार्था, होय गिवंसिता हरिचरण. त्रैलोक्याच्या वैभवाहूनही ब्रह्मदेवाची पदवी फार मोठी आहे, असा तो ब्रह्मदेवही आपल्या सुख स्वार्थासाठी हरीचे चरण ढुंढीत असतो. त्यागोनी ब्रह्मवैभव संपत्ती, ब्रह्मा बैसोनी एकांती, अहर्निशी हरिचरण चिंती, तरी त्या प्राप्ती सहसा नव्हे. ब्रह्मलोकीची वैभव संपत्ती जुगारून देऊन ब्रह्मदेवही एकांतात बसून रात्रंदिवस हरीच्या चरणांचे ध्यान करीत असतो, तरी त्याला सहसा प्राप्त होत नाही. सहसा न पवे हरिचरण, या लागी ब्रह्मा स अभिमान, तेने अभिमानेची जाण, नेली चोरून गोपाल वत्से. ब्रह्मदेवाला हरिचरण प्राप्त न झाल्यामुळेच तो अभिमानी झाला आणि त्या अभिमानामुळेच त्याने गोकुळातील गोपाळ व वासरे चोरून नेली हे लक्षात घे. तेथे न कष्टता आपण, न मोडता कृष्णपण, गोपाल वत्से जाहला संपूर्ण, पूर्णत्वे पूर्ण स्वलीला. त्यावेळी आपण कष्ट न करिता व आपले कृष्णपणही मोडू न देता पूर्णत्वे करून आपल्या लीलेने सारे गोपाळ व त्यांची वत्से आपणच होऊन राहिला. अगाध हरिलीला पूर्ण, पाहता वेडावले ब्रह्मपण, तेव्हा सांडुनी पद अभिमान, अनन्य शरण हरिचरणी. ही हरीची अद्भुत लीला पाहून ब्रह्मदेव वेडा होऊन गेला आणि त्यावेळी आपल्या ब्रह्मपदाचा अभिमान सोडून देऊन अनन्य भावाने हरीच्या चरणी शरण आला. कैलासरान शूलपाणी, ब्रह्मा लागे ज्याचे चरणी, तोही निज राज्य सांडोनी, महाश्मशानी हरिचरण चिंती. ब्रह्मदेवही ज्याच्या चरणी लागतो असा कैलास अधिपती श्री शंकर, पण तोही आपले कैलासाचे राज्य सोडून देऊन महाश्मशानामध्ये बसून हरिचरणांचे ध्यान करीत असतो. कौपीन भस्म जटाधारी, चरणोदक धरोनी शिरी, हरिचरण हृदया माझारी, शिवनिरंतरी चिंतित. कमरेत कौपीन घालून सर्वांगाला भस्म चर्चून
मस्तकावर जटा धारण करून हरिचरणांचे तीर्थ म्हणजेच गंगा शिरावर घेऊन शंकर आपल्या हृदयामध्ये निरंतर हरिचरणांचेच चिंतन करतो. एवं ब्रह्मा आणि शंकर चरणांचे न पवती पार, तेथे त्रैलोक्य वैभव थोर, मानितो पामर अतिमंद भाग्य. ह्याप्रमाणे ब्रह्मदेव आणि शंकर यांनाही हरिचरणांचा ठाव लागत नाही. तेथे जो त्रैलोक्याचे वैभव थोर मानतो तो पामर अत्यंत हतभागी समजला पाहिजे. हरिचरण क्षणार्ध प्राप्ती, त्रैलोक्य राज्य संपत्ती, भक्तो वाढुनी सांडिती, जाण निश्चिती निंबलोन. हरिचरणांच्या क्षणार्ध प्राप्तीपुढे भक्त लोक त्रैलोक्याची राज्य संपत्ती ओवाळून टाकतात हे लक्षात ठेव. हरिचरण सारामृत गोडी, क्षणार्ध जयी जोडे जोडी, तै त्रैलोक्य वैभवाच्या कोडी, करी कुरवंडी निज भक्त भावे. हरिचरण सारामृताची गोडी एक क्षणार्धही मिळेल तर त्या लाभावरून निज भक्त त्रैलोक्य वैभवाच्या राशीच्या राशी मनापासून ओवाळून टाकील. एवं हरिचरणा परते सारामृत नाही येथे, या लागी चित्ते वित्ते जीविते, जडले सुनिश्चिते चरणार विंदी. तात्पर्य, ह्या लोकी हरिचरणांहून दुसरे सारामृत कसलेच नाही. ह्याकरिता तन मन धनाने ते चरणारविंदालाच निश्चितपणे जडून राहतात. निमिषार्ध त्रुटी लवक्षण, जेन सोडिती हरिचरण, ते वैष्णवान माझी अग्रगण, राया ते जाण उत्तम भक्त. हे राजा, डोळ्याची पापणी लवेपर्यंत किंवा चुटकी वाजेपर्यंत सुद्धा हरीचे चरण जे सोडित नाहीत तेच वैष्णवांमध्ये अग्रगण्य व उत्तम भक्त होत हे लक्षात ठेव. जे त्रिभुवन विभव भोग भोगिती, तेही पावले अनुताप वृत्ती, त्यांच्या तापाची निज निवृत्ती, हरिचरण प्राप्ती ते ऐक. जे त्रैलोक्य वैभवाचे सुख भोगतात त्यांनाही अनुताप होत असतो. त्यांच्या तापाची निवृत्ती होण्याला हरिचरण प्राप्ती हेच काय ते एक साधन आहे. कसे ते सांगतो ऐक. श्लोक क्रमांक 54. भगवंताच्या त्रिभुवन व्यापी चरणांच्या बोटांच्या नख रत्नांच्या चंद्रिकेने ज्या भक्तजनांच्या हृदयाचा त्रिविध ताप एक वेळ दूर केला, त्यांच्या हृदयामध्ये जसा चंद्रोदय झाल्यावर सूर्याचा ताप जाणवत नाही तसा तो ताप परत कसा आपला प्रभाव दाखवील. थोर हरिचरणाचा पराक्रम, पदे त्रैलोक्य आवरी त्रिविक्रम, ब्रह्मांड भेदुनी पदद्रुम, वाढला परम सामर्थ्ये. हरिचरणांचा पराक्रम फार थोर आहे. त्या श्रीहरी त्रिविक्रमाने आपल्या पदाने त्रैलोक्य आकलन करून सोडले. तो चरणवृक्ष आपल्या अद्भुत पराक्रमाने ब्रह्मांड भेदूनही पलीकडे गेला. ते पदद्रुमीची दश शाखा, त्याची दशांगुलिका, अग्री अग्रफळ चंद्रिका, नखमणी देखा लखलखित. त्या पादवृक्षाच्या 10 शाखा म्हणजे त्याच्या दोन्ही पावलांची 10 बोटे होत. शाखांच्या अग्रभागावर फळे शोभतात त्याप्रमाणे बोटांच्या अग्रभागी नखमणी चंद्रिका शोभते. ते नखचंद्रिकेचे चंद्रकांत, चरणचंद्रामृते नित्य श्रवत, भक्तचकोर ते सेवित, स्वानंदे तृप्त सर्वदा. त्या नखरूप चंद्रिकेचे चंद्रकांत मणी चरणरूप चंद्रामृताच्या योगाने नित्य श्रवत असतात आणि ते अमृत भक्तरूपी चकोर सेवन करून सर्व काळ स्वानंदाने तृप्त असतात. त्यांसी कामादी त्रिविध ताप प्राप्ती, सर्वथा बाधू न शके पुढती. जेवी सूर्याची संतप्त दीप्ती, चंद्रबिंबा आंतौती कदा न रिघे. सूर्याची प्रखर दीप्ती जशी चंद्रबिंबात कधी शिरत नाही त्याप्रमाणे त्यांना कामादिक त्रिविध तापाची बाधा त्यानंतर कधीच होऊ शकत नाही. जे हरिचरण चंद्र चकोर, स्वप्नीही संसार ताप न ये त्यांसमोर. ऐसा चरण महिमा अपार, हरिमुनीश्वर हर्षे वर्णी. जे हरिचरण रूप चंद्राचे चकोर असतात त्यांच्यासमोर
स्वप्नात सुद्धा संसार ताप येत नाही. ह्याप्रमाणे चरणाचा अपार महिमा हरी नामक मुनी नवयोग्यांपैकी द्वितीय बंधू मोठ्या आनंदाने वर्णन करू लागला. देहे वैस हरे प्रिया येणे श्लोके गा विदेह्या दाविली भक्तिलिंग क्रिया जाणतू राया सुनिश्चित. हे जनक राजा, देहे वै स हरे प्रिय ह्या 51व्या श्लोकाने भक्तांची लक्षणे व भक्तांची क्रिया निश्चितपणे दाखवून दिली. न यस्य स्वः पर इति येणे त्याची धर्मस्थिती राया सांगितली तुझ प्रती यथानिगूती यथार्थ. तशीच न यस्य स्वः पर इति ह्या 52व्या श्लोकाने त्यांची धर्मस्थिती यथातथ्य रीतीने तुला सांगितली. यादृश्य म्हणे कैसे असती भगवत भजने स्वानंद तृप्ती त्रिविध तापांची निवृत्ती करोनी असती हरी भक्त. यादृश म्हणजे ते कसे असतात, कसे वागतात. ह्या 44व्या श्लोकांतील तुझ्या प्रश्नाचे उत्तर दिले. भगवत भजनाने आणि आत्मा आनंदाने त्यांची तृप्ती होते. असे ते हरिभक्त त्रिविध तापांची निवृत्ती करून शांत राहतात हे सर्व सांगितले. आता त्यांची बोलती परी नामे गरजती निरंतरी तेची ते संक्षेपा आकारी उपसंवारी हरी सांगे. आता त्यांच्या बोलण्याची पद्धती आणि निरंतर चाललेली नामाची गर्जना कशी असते तेही संक्षेपाने शेवटी हरी ऋषी सांगत आहे. सकळ लक्षणांची सार स्थिती प्रेमळाची परमप्रीती उल्लंघू न शके श्रीपती तेही श्लोकार्थी हरी सांगे. प्रेमळ भक्तांचे जे निस्सीम प्रेम तीच सर्व लक्षणांतील मुख्य स्थिती होय. श्रीपतीला सुद्धा तिचे उल्लंघन करता येत नाही. ह्याचेही वर्णन आता पुढील उपसंहारात्मक श्लोकात हरी सांगत आहे. श्लोक क्रमांक 55. तसेच अध्याय 2 मधील हा शेवटचा श्लोक. अगतिक होऊन नामोच्चार केल्यावर सुद्धा संपूर्ण पापराशी नष्ट करणारे साक्षात भगवान श्रीहरी प्रेमरज्जूने चरण कमल बांधून ठेवल्यामुळे ज्याचे हृदय एका क्षणापुरते सुद्धा सोडित नाहीत तो भगवत भक्तांमध्ये मुख्य होय. अवचटे तोंडा आल्या हरी सकळ पातके संवारी ते हरिनाम निरंतरी जे निज गजरी गर्जती. तोंडाला चुकून जरी हरीचे नाम आले तरी सुद्धा ते सर्व पातकांचा नाश करते. असे ते हरीचे नाम भक्तजन निरंतर गर्जत असतात. ऐसे ज्याचे जिव्हेवरी नामनाचे निरंतरी ते धन्य धन्य संसारी स्वानंदे हरी गर्जती. ह्याप्रमाणे ज्याच्या जिव्हेवर नाम निरंतर नाचत असते, जे स्वानंदाने हरिनामाचा गजर करीत असतात ते संसारामध्ये अत्यंत धन्य होत. सप्रेम सद्भावे संपूर्ण नित्य करिता नामस्मरण वृत्ती पालटती आपण तेही लक्षण ऐकराया. पूर्ण प्रेमाने व सद्भावाने नित्य नामस्मरण केले असता वृत्ती आपोआप पालटून जातात तेही लक्षण सांगतो ऐक. नामसरी साच हरी रिघे हृदया माझारी तेने धाके अभ्यंतरी हो लागे पुरी हृदय शुद्धी. नामाबरोबरच हृदयामध्ये हरी शिरतो. त्या धाकाने अंतरांत पूर्णपणे हृदय शुद्धी होऊ लागते. तेव्हा प्रपंच सांडोनी वासना जडोनी ठाके जनार्दना अहंकारू सांडोनी अहंपणा सोहम सदना माझी रिघे. तेव्हा वासना प्रपंचाला सोडून जनार्दनालाच चिकटते व अहंकार अहंपणाला सोडून सोहम परब्रह्म तेच मी या भावनेमध्ये शिरतो. चित्त विसरोनी चित्ता जडोनी ठाके भगवंता मनाची मोडली मनोगतता संकल्प विकल्पता करू विसरे. चित्त हे चित्ताला विसरून भगवंताला जडून राहते. मनाचे मनपणही मोडून ते संकल्प विकल्प करावयालाच विसरते. कृत निश्चयसी बुद्धी होऊनी ठाके समाधी ऐशी देखोनी हृदय शुद्धी तेथोनी त्रिशुद्धी न रिघे हरी. बुद्धी ही कृतनिश्चयाने समाधी रूपच होऊन राहते.
अशी हृदयाची शुद्धी झालेली पाहिली म्हणजे तेथून खरोखरच हरी बाहेर निघत नाही. हरिनाम प्रेम प्रीती वरी हृदयी रिघाला जो हरी तो रिघो विसरे बाहेरी भक्त प्रीती करी कृपाळू. हरिनाम प्रेम प्रीतीने हरी जो हृदयामध्ये शिरला तो भक्त प्रीतीमुळे बाहेर निघावयाचेच विसरून जातो. भक्ते प्रणय प्रीतीची दोरी तेने चरण धरोनी निर्धारी निज हृदयी बांधिला हरी तो कैशापरी निघेल. भक्ताने प्रणय प्रेमाची दोरी करून तिने त्याचे चरण धरून हृदयामध्ये घट्ट बांधून ठेवले असता तेथून तो कसा निघणार. भगवंत महा अतुर्बळी अदट दैत्यांते निर्दळी तो कोंडिला हृदय कमळी हे गोष्टी समूळी मिथ्या म्हणती. परंतु भगवान हा अनंत बलशाली असून तो बलिष्ठ दैत्यांचाही संहार करतो. असा तो महाबलिष्ठ हरी हृदय कमलामध्ये कोंडला ही गोष्ट समूळ मिथ्या असे कोणी म्हणतील. जो शुष्क काष्ट स्वये कोरी तो कोवळ्या कमळा माझारी भ्रमर गुंतला प्रीतीवरी केसर माझारी कुचंबोने तर पहा जो वाळलेले लाकूड सुद्धा कोरून टाकतो तो भ्रमर कोवळ्या कमलामध्ये प्रेमामुळे गुंतून राहतो. त्यांतील केसरलाही तो कुचंबू देत नाही. तेवी भक्ताची प्रेम प्रीती हृदयी कोंडिला श्रीपती तेथ खुंटल्या सामर्थ्य शक्ती भावार्थ प्रतिबळ न चले. ज्याप्रमाणे भक्ताच्या प्रेम अतिशयामुळे हृदयामध्ये श्रीहरी कोंडला जातो तेथे त्याचे सर्व सामर्थ्य व पराक्रम कुंठित होतात, कारण भावार्थापुढे बळ चालत नाही. बाळ पालवी घाली पिळा तेने बाप राहे थोकला तरी काय तो निर्बळ जाहला ना तो स्नेहे भुलला ढळेना. मूल बापाच्या पदराला पीळ घालते त्यामुळे बाप जाताना थांबतो, म्हणून तो काय त्याच्यापेक्षा बळाने कमी झाला नाही. तो प्रेमाने भुलून गेल्यामुळे त्याच्याने हलवत नाही इतकेच. तेवी निज भक्त लढे वाढ त्याचे प्रेम अत्यंत गोड निघावयाची विसरोनी चाड हृदयी सूरवाड हरिमानी. त्याप्रमाणे लढीवाळ निज भक्ताचे प्रेम अत्यंत गोड असते, म्हणून तेथून निघावयाची गोष्ट विसरून श्रीहरी त्याच्या हृदयातच आनंद मानून राहतो. ऐसे ज्याचे अंतकरण हरिन सांडी स्वये आपण तैसेची हरीचे श्री चरण जो सांडिना पूर्ण प्रेम भावे. असे ज्याचे अंतकरण असते त्याला श्रीहरी आपण होऊन कधी सोडित नाही, तसेच तोही पूर्ण प्रेमामुळे हरीचे चरण सोडित नाही. हरीचे ठाई प्रीती ज्या ऐशी हरीची प्रीती त्या तैसी जे अनन्य हरिपाशी हरी त्यांसी अनन्य सदा. हरीच्या ठिकाणी ज्याची जशी प्रीती असते तशी हरीचीही प्रीती त्या भक्ताच्या ठिकाणी असते. हरिपाशी जे निरंतर अनन्य असतात त्यांच्यापाशी श्रीहरीही निरंतर अनन्य असतो. ऐसे जे हरिचरणी अनन्य तेची भक्तान माझी प्रधान वैष्णवांत ते अग्रगण राया ते जान भागवतो उत्तम. ह्याप्रमाणे जे श्रीहरीच्या चरणी अनन्य भक्ती धरून राहतात तेच भक्तांमध्ये मुख्य होत. हे राजा, वैष्णवांमध्ये तेच अग्रगण्य व भागवतांमध्ये उत्तम भागवत तेच हे लक्षात ठेव. गौण करुणी चारी मुक्ती जगी श्रेष्ठ भगवत भक्ती त्या उत्तम भक्तांची स्थिती संक्षेपे तुझ प्रती बोलिलो राया. ह्याप्रमाणे चारही मुक्तींना गौणपणा आणून जगामध्ये श्रेष्ठ भगवत भक्तीचा जो आश्रय करतो त्या उत्तम भक्तीची स्थिती संक्षेपाने तुला सांगितली. पूर्ण भक्तीचे निरूपण सांगता वेदा पडले मौन सहस्रमुखाची जिव्हा पूर्ण थकोनी जाण थोटावे. भक्तीचे पूर्ण निरूपण करताना वेदसुद्धा मौनावतात. सहस्रमुखी शेषाची जिव्हासुद्धा भक्तीचा महिमा वर्णन करताना थकून जाते. जे भक्तीची एकांशता तुझ म्या सांगितली हे कथा यावरी परिपूर्णता राया
स्वभावता तू जानशी. हे राजा, तुला मी एवढा वेळ जी कथा सांगितली ती त्या भक्तीतील एक अंश मात्र आहे असे समज. ह्यावरून तिची परिपूर्णता तुझ्या सहज लक्षात येईल. हरी सारिखा रसाळ वक्ता, सांगता उत्तम भक्त कथा. तटस्थ पडिले समजता, भक्त भावार्थता ऐकोनी. हरी ऋषी सारखा रसाळ वक्ता, उत्तम भक्ताची कथा सांगत असता भक्त भावार्थता ऐकून सर्व लोक अगदी तटस्थ झाले. तव राव रोमांचित जाहला, रोममुळी स्वेदाला. श्रवण सुखे लांचावला, डोलो लागला स्वानंदे. राजाची गोष्ट तर काय सांगावी, त्याच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले आणि त्या प्रत्येक रोमाच्या मुळाशी घाम फुटला. श्रवण सुखाला लुब्ध होऊन तो आत्म आनंदाने डोलू लागला. पूर्ण संतोषोनी मनी, म्हणे भले केले मुनी. थोर निवालो नुरूपणी, श्रवणाची धनी तरी न पुरे. मनामध्ये अत्यंत संतोष पाहून राजा म्हणाला, मुनिवर्य, आपण फार चांगले केले. आपले निरूपण ऐकून फारच समाधान झाले. पण तेवढ्याने श्रवणांची तृप्ती मात्र होत नाही. ऐकोनी हरींचे वचन, राजा म्हणे हे अवघे जन. अपरोक्ष ज्ञाने ज्ञान संपन्न, वक्ते पूर्ण अवघेही. हरी मुनींचे भाषण ऐकून राजा मनात म्हणाला, हे सारेच मुनी आत्म अनुभव ज्ञानाने परिपूर्ण आहेत. इतकेच नव्हे तर हे सारे उत्तम वक्तेही आहेत. भिन्न भिन्न करोनी प्रश्न, आकर्णू अवघ्यांचे वचन. ऐशिया श्रद्धा राजा पूर्ण, अनुपम प्रश्न पै करील. ह्याकरिता यांना निरनिराळे प्रश्न करून साऱ्यांचे भाषण श्रवण करूया. अशा पूर्ण श्रद्धेने तो राजा पुढे अनुपम प्रश्न करणार आहे. रायासी कथेची पूर्ण चाड, पुढा प्रश्न करील गोड. जे ऐकतांची पुरे कोड, श्रोते वाढ सुखावती. राजाला कथेची अत्यंत आवड असल्यामुळे पुढे तो फार उत्तम प्रश्न विचारील. ते ऐकताच इच्छा तृप्त होऊन श्रोत्यांना मोठा संतोष होईल. त्या प्रश्नांचे गुह्य ज्ञान श्रवणी पाववीन संपूर्ण. वदनी वक्ता जनार्दन, यथार्थपूर्ण अर्थवी. त्या प्रश्नातील गूढ ज्ञान मीही सर्वांस ऐकवीन. संपूर्ण अर्थाने व यथातथ्य रीतीने श्री जनार्दनच माझ्या मुखाने बोलणार आहे. पावानाना मधुर ध्वनी गाजे, परी तो वाजवित्याचेनी वाजे. तेवी एका जनार्दनी साजे, ग्रंथार्थ वोजे कवी करता. मुरलीमधून अनेक प्रकारचे ध्वनी निघतात, पण ते कौशल्य त्या वाजविणाऱ्याचे असते. त्याप्रमाणे जनार्दनाच्या कृपेने एका हा कवी व ग्रंथकर्ता म्हणून पुढे येत आहे. इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादश स्कंदे परमहंस संहितायां एकाकार टीकायां निमिजायन्त संवादे द्वितीयोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्लोक 55 ओव्या 800. श्रीकृष्णार्पणमस्तु. दुसरा अध्याय समाप्त.